मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता। दुपारी पाऊणच्या सुमारास मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये हा धमकीचा फोन आला। त्यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या मदतीने मंत्रालय परिसर पिंजून काढला। त्यात काहीही आढळलं नसल्याचं समजतंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या सागर मंद्रे या व्यक्तीनं हा फोन केला होता। त्याचं मानसिक आरोग्य ठीक नसल्याचीही माहिती समोर येतेय। सुशांत सिंग राजपूत मृत्यू आणि ड्रग्ज प्रकरणी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला ताब्यात घेण्यात आलंय आणि आता सिद्धार्थच्या अटकेनंतर एनसीबीनं सुशांत सिंग राजपूतचे मित्र नीरज आणि केशव यांनाही चौकशीसाठी बोलावलंय। दोघंही 8 महिन्यांपासून एनसीबीच्या रडारवर होते। नीरज आणि केशव या दोघांनाही अनेकदा समन्स बजावूनही ते चौकशीला हजर नव्हते। सोसायटीचा गेट उघडण्यास उशीर झाला। या कारणावरून एका तरुणानं वॉचमनला बुलेटच्या चेननं बेदम मारहाण केली। कल्याणच्या कोळसेवाडीत ही घटना घडली। या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी स्टॅली जॉर्ज नावाच्या तरुणाला अटक केली। वॉचमनला वाचवण्यासाठी आलेल्या महिलेलाही मारहाण करण्यात आली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। मुंबईतल्या जोगेश्वरीत गुरुवारी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी मेघवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाल्याच्या सफाईवरून मनसे उपाध्यक्ष प्रवीण मरगज आणि त्यांचे कार्यकर्ते तसंच शिवसेना नगरसेवक प्रवीण शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात राडा झाला। यात मरगज यांच्या डोळ्याला दुखापत झाली। मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सध्या कर्जबुडव्या मेहुल चोक्सी डोमिनिकाच्या ताब्यात आहे। डोमिनिका सरकारला भारतानं चोक्सीच्या विरोधात सर्व पुरावे दिले। डोमिनिकाच्या स्थानिक कोर्टात ते सादर करण्यात येणार आहेत। भारत आणि डोमिनिकामध्ये प्रत्यार्पणाचा कोणताही करार झालेला नाही। त्यामुळे डोमिनिका कोर्ट काय निकाल देतं याकडे लक्ष लागलंय। पीएनबी बँक गैरव्यवहार प्रकरणी आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक झाल्यानंतरचा पहिला फोटो आता समोर आलाय। हा फोटो डोमिनिकातील तुरुंगातील असल्याचं समोर आलंय। एएनआयनं आपल्या फेसबुक पेजवर हा फोटो पोस्ट केलाय। यात चोक्सीचा डोळा लाल झालाय तसंच त्याच्या हातावर जखमा दिसतायत। चोक्सीच्या वकिलानं मेहुल चोक्सीला मारहाण होत असल्याचा दावा केलाय। पालघर तालुक्यातील वडराई येथील समुद्रात भरकटलेल्या बार्जमधून इंधन बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे। गेल कन्स्ट्रक्शन कंपनीचं बार्ज डिझेल ऑइलची गळती होत होती। छोटे तराफे आणि मच्छीमारांच्या बोटींच्या मदतीनं इंधन बाहेर काढण्यात येत आहे। नौदल आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरनं भरकटलेल्या बार्जमधील 30हून अधिक कामगारांची यापूर्वीच सुटका करण्यात आली आहे। अभिनेता अक्षय कुमार बातमी मागची बातमी म्हणजे